नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? आशा करते मस्त असाल. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे गुरुवार. तर गुरुवार शुक्रवार म्हटलं ना एवढं छान आणि मन प्रसन्न होते बघा या 2 दिवसामध्ये. कारण सकाळ सकाळची आपली पूजा सुरू असते, उंबरा पूजन असते, परत आपले देवपूजा ही तर रोजच असते. सोडा एरवी तर रोजच असते, पण आता माझी तर तब्येत बरी नव्हती. आता सोमवारपासून थोडं थकल्यासारखं आणि आळस म्हणतात ना, तो भरपूर आलेला होता. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस माझे त्याच्यामध्येच गेलेले आहे. आणि आपण एखादी गोष्ट कधी ऐकतो की आपल्या शरीराबद्दल, की आता काहीतरी रक्त कमी झालं आहे किंवा अशक्तपणा जास्त आला आहे, कुठेतरी आपलं हातपाय दुखतात, तर ह्या आपण त्याचा विचार करून करून आणि जर असं आपल्याला कंटाळ येते. तर आज नाही, आज म्हटलं हे सगळं 2-3 दिवस असं वडत नेल्यासारखं झालेलं आहे. तर आज सगळं बाजूला ठेवायचं आणि म्हटलं फ्रेश मनानं आणि आनंदानं हे सगळं कामाला सुरुवात करायची. तर आज सकाळ सकाळीच बघा दार लोटून झाडून घेऊन पाणी मारून मी तुळशीची पूजा जी आहे ते करायला आलेलो होतं. तर इथं जास्वंदीचं फूल घालायला मला भरपूर आवडते तुळशीला. आता हे बरोबर का चूक ते मला सांगा, कारण तुळशीला जास्वंदी वाहतात काय? मला आवडते आणि छान दिसतात तुळस ज्यावेळी तिला आपण जास्वंदीचं फूल जेव्हा घालतो आहे त्यासाठी. आणि मला आवडते तुळशीला फूल घालायला, त्यामुळे मी इथं घातलेलं आहे. तर रांगोळी त्यानं काढून झालेली होती, साचेनंच मी रांगोळी काढतो इथं आणि हळदी कुंकू ते नाही ते टाकून घेतलं. तर आपल्याला आहे ना हे समजायला पाहिजे की आपल्याला आपलं मन नाराज ठेवायचं आहे का खुश ठेवायचं आहे, हे सगळं आपल्या हातातच आहे. आणि तुम्ही कधी पण विचार करा, कोणीच आपल्याला दुखवू शकत नाही आणि कोणीच आपल्याला खुश पण ठेवू शकत नाही जोपर्यंत आपलं मन आपण स्वतः वाटत नाही आपल्याला स्वतःला की आपण खुश राहावं, हसत खेळत राहावं आणि आपण म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीनं राहावं. तर असंच आहे आपलं. आपण ज्या वेळेला पॉझिटिव्ह एनर्जीनं काम करतो आहे, ज्यावेळी चांगलं विचार आपल्या डोक्यात राहते, त्यावेळी आपल्याला सगळंच आनंदात आणि छान वाटायला लागते. आता आलेलं होतं पाणी, तर म्हणतं उन्हाळ्यामध्ये पाण्याचा आता जरासा नियम काही नाही आहे का, म्हणजे कधी पण येऊ शकते. त्यामुळं तर जेव्हा पण येते, बारीक असू दे मोठा असू दे, मी लगेचच भरून घेते. कारण आता डायरेक्ट असं पावसाळ्यामध्ये कसं डायरेक्ट टाकीमध्ये पाणी जात होतं, पण आता तसं नाही आहे. आता पाण्याचा फोर्स जो आहे तो कमी आहे, कारण सगळ्यालाच पाणी मिळणं गरजेचं आहे. सगळ्यांना पाण्याचा पुरवठा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी 1 तास 2 तास असं सोडलेलं असते. तर आमच्या इकडं नियमच नाही, कधी पण येते पाणी आणि ज्यावेळी येईल त्यावेळेला आम्हाला भरायला लागते. तर मध्ये तर रात्रीचं 10 वाजता चालेलं होतं, तर त्यावेळेला पण भरून घेतलेलं. आणि आता खरं तिकडल्या घरासारखा मला एवढं काही अडचण नाही, कारण इथं फास्ट म्हणजे मोटर लावली तर आपल्याला पाणी जे आहे ते भरपूर मिळते. तर एवढी तडजोड तर करायलाच पाहिजे आपल्याला, आता पाणी पाहिजे म्हटल्यानंतर. तर आज आहे ना जिन्याचा अवतार बघून मला असं वाटायला लागलेलं की कधी एकदा असं मी बाकीचं सगळं आवरतोय आणि हे सगळं आवरायला घेतोय. तर असं झालेलं होतं. 2-3 दिवस जर घराकडं बाईनं लक्ष नाही दिलं तर घराचा अवतार माझ्या पोतेऱ्यामध्ये व्हायला वेळ लागत नाही. तर हे तर मला समजलेलंच आहे. कारण बघा माझं दोरं सापडत नव्हतं, माझ्या सुया सापडत नव्हत्या, परत पोरांच्या चाप खेकडं हे जे काय होतं ते सापडत नव्हतं. सकाळ सकाळ दंगा सुरू होता आणि माझं चाप नाही, माझा बो नाही, माझं हे नाही, माझं ते नाही, तर असं होतं. तर माझं तर टिकल्यास पाकीट बघा जिथं किल्ले अडकवते तिथं मला दिसलं. तर असं असते बघा. आम्ही तर आता 5 जण आहे, तर हे तर काय ह्यांचा संबंधच येत नाहीत ह्या गोष्टीसंग. कारण आता हे तर आमचं चाप खेकडा पिन किंवा परत माझं जे दोर आहे तर त्याला ते हात लावणार नाही. आम्हा चौघांचाच ह्यो कारभार आहे फक्त. हे तर सकाळी गेले की संध्याकाळी येतात. तर म्हटलं चला आज थोडं जेवण आता नंतर करायचं आहे. माझा तर गुरुवार होता आणि श्री जाणार होता जिथं हे होतं प्रसाद होता तिकडं, त्यामुळं. तर इथं मी सगळे चाप एका जागेला गोळा केल्यानंतर बघा डबा भरून इथं चाप मला मिळाले. आणि परवा मी परत नवीन आणलेले होते, परत त्याच्या आधी पण आणलेले, आता जुनं अजून सापडायचे आहेत. हे आता मध्ये म्हणजे 1-2-3 महिन्याच्या मागं आणलेले हे चाप आहेत. तर कानातल्याचा तर एक डब्बा भरले, एवढे कानातले आहेत. पण कुठं पण जाताना मला कानातलं नाही, मला बोच नाही, मला हेच नाही, मला तेच नाही, हे मात्र प्रत्येक घरात सुरू असणार आहे. माझ्या तर असते. आता कुणाकुणाला पोरे आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की प्रत्येकाच्या घरात असं आहे काय. स्त्रीचं असं काय नाही, कुठला तर एखादा शर्ट जीनची पॅन्ट घातली की झाला त्याचा मेकअपच झाला. पण पोरींचं तसं नसते, पोरींना सगळं लागते बाहेर जायचं म्हटल्यानंतर. तर रात्री केलेला शिरा होता आणि माझ्या घरात एक असं म्हणजे चांगली गोष्ट आहे की रात्रीचं जरी काय असलं तर ते शिळं झाले म्हणून कोणीच असं त्याला नाकारत नाही. तर इथं नाश्त्यासाठी मी त्यांना शिरा जो आहे तो गरम करून दुधात घालून दिलेला आहे. आणि आम्ही आता दोघांसाठी म्हटलं चहा घ्यावं. तर चहाची थोडी थोडी सवय मी मोडा लागलो आहे, कारण अंगातला आता रक्त आटल्यानंतर लक्षात यायला लागले की चहा प्यायचं म्हणजे किती हानिकारक आहे. तर पण आता सवय झालेली आहे, सुटायला थोडा वेळ लागेल.
आणि पण सोडायचा मी नक्कीच प्रयत्न करायला लागलो आहे, कारण चहामुळं आपल्या शरीरात किती प्रमाणात आपलं शरीर म्हणजे जे कमजोर होत जाते ते मला आता चांगलंच कळायला लागले. अशक्तपणा जो काय तो फक्त ह्या चहामुळंच आहे. तर सकाळी एकदा थोडासाच आणि मी म्हणजे आता घेत होतो तेवढ्यापेक्षा थोडासा कमी घ्यायला लागलो आहे चहा. तर असं तर इथं ह्यांच्याबरोबर थोडा चहा घेतला आणि त्यांना शिरा जो आहे तो दिलेला होता. तर माझा तर उपवास होता, त्यामुळं मी फक्त चहा आणि माझं ते काम सुरू होतं. तर ह्यांना विचारलं की गॅसला नंबर लावलेला आहे तर कधी येणार आहे, तर त्यासाठीच हे फोन लावत होते. जर मिळाला गॅस तर बरं होईल. तर ते म्हणलेत की तुम्हाला गाडीवरनं गॅस अजिबात मिळणार नाही, कारण आता गल्लीतनं ह्याच्यातनं येऊन द्यायचं म्हटलं तर ती आपली जी माणसं म्हणजे जी माणसं आहेत तर ती जे कर्मचारी आहेत त्यांना त्रास देतात. त्यामुळं ती लोक आहेत ना गाड्या सोडणंच झाल्यात. त्यामुळं जाऊन गोडाऊनला किंवा म्हणजे आमच्या इकडं तर तसं सुरू आहे. आता दुसरीकडं काय माहिती नाही, पण येईनच झाल्या गाडी लांब लांबच अशी फिरायला लागल्या. त्यामुळं तर आता ज्यांना पाहिजेला आहे तर त्यांनी नंबर लावल्यानंतर तिथं गोडाऊनला जाऊन तुम्ही घेऊ शकता असं सांगितलं होतं. तर हे म्हणते आता तिथनंच गॅस आणायला लागणार आहे. तर ह्यांच्या डोळ्यात आहे ना औषध आता 3 वर्ष झालं सुरू आहे. तर काचबिंदू त्याच्यासाठी हे औषध सकाळ संध्याकाळ डोळ्यात घालायला लागते. आणि हे औषध घातल्याशिवाय म्हणजे असं डोळं त्यांचं असं रखरखायला म्हणजे शांतच होत नाही, असं रखरखल्यासारखं लाल झाल्यासारखं. आधीच डोळं लाल आहेत धुळीमुळं, कामच धुळीचं आहे त्यामुळं. तर कुणाला जर माहिती असलं काचबिंदूसाठी हे औषध कायमस्वरूपी डोळ्यात मध्ये घालायचं असते काय, तर ते तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. कुठल्या ताईला जर माहीत असेल काचबिंदूबद्दल काहीतरी हे. तर कसं होते ह्यांच्या डोळ्याला आहे ना प्रेशर जे आहे डोळ्याचं तर ते जास्त प्रमाणात वाढते. ते नॉर्मलमध्ये पाहिजे म्हणजे 16 किंवा 21 असं काय तर त्याचं पॉईंट असतात तर ते पाहिजे. तर ह्यांचं आहे ना 26च्या पुढं असं जात होतं टेम्परेचर डोळ्यांचं जे प्रेशर आहे तर ते. आणि त्यामुळं डोळ्याला ताण येणं, डोळं दुखणं असं होत होतं प्रॉब्लेम. तर त्यामुळंच हे औषध आता डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला कायम आता हे औषध सुरू आहे. तर जरी कुणाला काय माहिती असलं तर सांगावं. तर इथं कानातली त्यांनी सगळी ठेवून घेतलीत आणि मला तर नेमकं असं हे बाहेर चालले की मग मला सुचते की काय आणायचं आहे काय नाही. तर भाजीबद्दलच मी यांना विचारत होतो. तर म्हणले बघू जमलं तर घेऊन येईन, नाही तर मग काय ताक आणि हे खायचं. त्यामुळं काय तर मग ताक, दही, लोणचं असं काय तर असतेच भाजी नसली तर. आणि इथं बघा भाजीवाले लई दिवस झालं आलेलेच नाहीत. मध्ये एक पाडव्याच्या आधी एक ताई होत्या त्या आलेल्या होत्या, भरपूर भाज्या आणलेल्या होत्या तिने आणि मी पण मंडईतनं आणलेल्या होत्या. त्यामुळं तर आता हे 2 आठवडं झालं मला काय जायला मिळेना. रंकाळ्यासनं आल्यापासून आम्ही कुठंच म्हणजे तेव्हापासून कुठंच काय भाजीपाला आणायला गेलेलो नाही. तर ती आणलेली तेवढीच भाजी होती. आणि इथं आता सगळं डबं जे आहे ते ठेवून घेतलं. एरवी बघा नेलपेंट लावायचं म्हटलं तर बघायला मिळत नाही, पण आता एवढे सापडलेले होते एक इकडं तर एक तिकडं. आणि माझ्या तर दोऱ्यांचा सगळा गोंधळच होता. तर म्हटलं श्रीला तो उठलेला होता तर म्हटलं बाबा की जरा ठेवू लाग, टी व्ही बघत बघत पोरासने काय पण काम द्या, आरामात करतात ती. तर इथं ठेवलं आणि बघा माझं जे मशीनचं दोर आहे त्याच्यातली सुई इकडं सापडत्या तर बटणं एकीकडं सापडत्या. तर 3-4 डबा असं केलेलं आहे. तर म्हटलं चला आता हे सगळं 2 डब्यामध्येच ठेवायचं. बटनाचा एक डबा, दोऱ्याचा आणि नवीन डबा एक, नवीन दोऱ्याचा एक डबा असं करायचं. त्यासाठी इथं सगळं ठेवून घेतलं आणि जेवढे काय कागद, जेवढे काय कपडे नको होते ते सगळे एका बॉक्समध्ये म्हटलं भरून ठेवायचं. आणि मी पॅटर्न आहे ना ते टाकून देत नाही, लई दिवसाची माझ्याकडे पॅटर्न आहेत. तर पेटीत तर तुम्हाला एका वेळेस दाखवीन. तर 2-4 वर्षाची माझ्याकडं अशी पॅटर्न आहेत, पेटी भरून आहेत पलीकडं. तर इथं आता हे एवढं सगळं आवरलं की किती दिवस आता हे असं छान राहणार आहे काय माहिती. कारण बघा 10 हात आहेत त्यामुळं 5 माणसाचं जे घेते ते तिकडंच टाकते. एका बाईच्या हातानं आता हे सगळं व्यवस्थित करायचं म्हणलं तर 1-2 दिवसच राहणार आहे. तर इथं बघा फुलं आहे ना जास्वंदीचं मी उमलायच्या आधीच सकाळी घातलेलं होतं आणि उन्हानं आता ते उमलल्यानंतर एवढं भारी वाटत होतं. तर ह्याच्याबद्दल पण ताईनू कमेंट सांगा, कमेंट टाका की जास्वंदी वाहत्यात का नाहीत तुळशीला. मला तर आवडत्या, छान वाटत्या मला त्यामुळं. तर इथं बघा देवपूजा करून घ्यायची होती. मी एवढ्यासाठी दाखवत असते देवपूजा, कारण काही ताई आहेत त्यांना माझी रोजची जी देवपूजा आहे ती बघायला आवडत्या त्यामुळं. तर इथं देवपूजा ती करून झालेली होती. आणि आज आहे ना
फुलंच मिळाली नव्हती. म्हणजे 1 ते 2च फुलं होतं, त्यामुळे मी बाहेरच तुळशीला एक घातला आणि एक उमलायला नव्हता अजून, त्यामुळे ते तसंच ठेवलेलं. इथं आता देवपूजा झालेली होती, फक्त कापूर जो आहे तो लावायचा राहिलेला होता आणि तो पण लावून घेतला. आणि रांगोळी त्याने सगळं असं किती छान वाटते बघा, वातावरण एकदम मस्त प्रसन्न होऊन जाते. तर इथं बघा ही केळं बघून तुम्हाला वाटेल की कच्ची केळं आहेत का काय, तर नाही, ही एकदम पिकलेली आणि छान एकदम ह्याची चव एकदम भारी होती, कारण बिना केमिकल असल्यामुळं त्या केळाची चव. आणि म्हणजे रानात बघा इथं आता पाठीमागं आमच्या इथं आहेत, तर त्यांच्या रानातली ती केळं आहेत, तर विकायला आलेले आहेत. आणि माणसाला बघा बघण्यावर माणूस जाते, म्हणजे दिखाव्याला फसतोय आपण, तर तसंच आहे प्रत्येक गोष्टीचं. तर आता आपण गावात जर केळं घ्यायला गेलो तर ती एकदम बिना डागाची, परत पिवळी धमक अशी दिसतात, त्यामुळं आपण त्याला 60 किंवा 50 असा दर देऊन घेऊ शकतो. आणि ही केळं दिसताना बघा कशी दिसतात. आणि मात्र हे जे किंमत विचारली तर 30 रुपये डझन. का तर हे दिसायला असं हे दिसते. खरंच आहे, चांगली गोष्ट जी आहे त्याला दिखावा, म्हणजे त्याला किंमत नसल्यासारखं झाले. आणि जी दिखाव्याची गोष्ट आहे त्याच्यातनं आपल्याला काहीच फायदा होत नाही, त्याची मात्र आजकाल जास्त करून किंमत लावली जाते. तर इथं हे आलेले होते, भाजी काहीच नव्हती, त्यामुळं म्हटलं चला आता लोणचं, आमटी, भात आणि चपाती एवढंच द्यायचं. हे पण घेऊन आले नव्हते. आणि आल्यानंतर एवढं त्यांचा दंगा सुरू होता. मी 20 मिनटं झालं, मी अर्धा तास झाला आलो आहे, मला जेवायला वाढलं नाही. किती भूक लागते हो तुम्हाला? वाढूपर्यंत दम नाही. अगं मला लगेच असं वाटते नाही, भूक लई लागते मला एकदम. भूक लागली नाही लगेच लागते मला जेवण. होय, केव्हा वाढूपर्यंत दम नाही, वरडा लागला तू बघ. पोलिओ झालेली कांदे तिथे कांदा पातच आहेत होते, कांदा पात आहे ना, ते जायत ते. मग टाकायचं का? पोलिओ झालाय टाकायचं का आता? त्यामुळे आज भाजी नाही म्हणून लोणचं, कांदा आणि हे दिले, मिरचीचं लोणचं. काय पण मला कळण झालंय, मला भूक काय सहज होत नाही. काय माहित आता, मी 5-10 मिनटं म्हणतं थांबा जरा वाढतो, तर म्हणतात 2ला आलोय, 2:30 वाजले. किती वाजले खरं खरं सांगायचं, दाखवा फोन. 2:30 इथं दिसते की टायमिंग? अयो इथं तर 3:30 दिसत. 2:23 2:23. मग 20 मिनिटं झाली. मग 20 मिनिटं थांबायला नको, मी आता आवरत होतो ना. यायच्या आधी मी दिला येते, यायच्या आधीच माझं ताटकडे करून ठेवा. बरं बरं, एवढी भूक लागते. बरं मी आल्यावर नाही वाढत बसायला. बरं बरं. ही एक बाई जेवण. चला बाई, मला आता शाबू करायच्या, भिजवल्या शाबू. केळं छान आहेत की नाही, काय बी टाकायचं ह्याच्यात? बिना केमिकलची केळं आहेत ही. नवऱ्याचं माझ्या पाय बघा सिमेंटमध्ये कसे झालेत. माझा उपवास आहे. हे सारखी सर्दी पूर्वी.